गुंतला ना, हा संसारच असा आहे दादा की त्या ठिकाणी गुंफित असतो त्या कुटुंबाला. बरे का विठाल विठाल, आनंदी त्या परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. काही म्हणतील काय केलं तुमच्या पांडुरंगानं, का तो हृदयामध्ये साठवायचं, का तो अंतकरणामध्ये साठवायचा. अरे एवढा मोठा कोरोनाचा महामारीचा आजार आला दादा, लाखो लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाली. अरे लाखो लोकांच्या घरांना कुलप लागली. अरे येताना प्रेत, गाडीवरून टाकलेलं प्रेत स्मशानभूमीमध्ये आणलं जायचं बाबा, पेटवलं जायचं आणि सकाळी सावडायला काठीनं सावडायच्या टायमाला त्याच प्रेतातून मनुष्याचं प्रेत पेटवलं जायचं आणि मनुष्याचं प्रेताला सावडायला चाललो म्हणून त्याच प्रेतातून बाई माणसाचे जोडे निघायचे. काय अवस्था होती. आमचं प्रेत सुद्धा आम्हाला भेटत नव्हतं. या महामारीच्या काळात लाखो लोकांचे प्रपंच संपले, लाखो लोक मेली महाराज, चांगली चांगली गेली. अरे पिकअप भर पैशावाला सुद्धा गेला दादा, कोटी रुपयाचा बंगला बांधला होता, प्लॅस्टरच झालं होतं, जायचं होतं राहिला तरी गेला. तुमचं माझं काय आहे महाराज. त्या कोरोनाच्या महामारीतून भगवंताने तुम्हाला वाचवलं आणि या पवित्र दारात बसवलं. मग तुम्हीच सांगा दादा, देव आहे की नाही? वा वा, हे देव नटला नाना परे, तो परमात्मा आहे महाराज. मला एक सांगा कणकुरीकर, प्रामाणिकपणे उत्तर द्या. आपण देवाच्या दारामध्ये आहोत बरं का. जिथे कीर्तनाची जागा नाराजा तिथे मी उभा. भगवंत साक्षात त्या ठिकाणी येत असतो बरं का, जिथे हरिकीर्तन होतं तिथे. तुमच्या जीवनाला समाधान करून घ्यायचं असेल, सदा नामघोष करू हरिकथा, तिने सदा चित्ता समाधान. अंतकरणाला समाधान प्राप्त करण्याची जागा म्हणजे परमार्थ बरं का. मला कणकुरीकर एक प्रश्नाचं उत्तर द्या. देवानं तुमच्या घरी यावं असं कोणाकोणाला वाटतं बरं इथे बसलेल्या? पांडुरंगानं, पंढरपूरच्या मालकानं, कटेवर हात ठेवून विटेवरच्या जगाच्या मालकानं 28 युगांपासून कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे, त्या भगवंतानं तुमच्या दारात यावं असं कोणाकोणाला वाटतं इथे बसलेल्या? नाही वाटत. अरे त्यानं हात दिला, त्यानं पाय दिले, त्यानं डोळे दिले, मिसरी लावायला बोर्ड दिलं, तरी सुद्धा नाही वाटत त्यानं यावं. नाही वाटत त्या परमात्म्याने यावं. अरे काय लबाड आहे महाराज. अहो त्यानं शरीर दिलं, तुमचं माझं काहीच नाही आहे. देह जाणार जाणार, त्याशी काळोबा खाणार. एकदा तुमच्या माझ्या देहाला काळ नेण्याकरता टपून बसलाय महाराज, आणि त्यानं तुमच्या घरी यावं नाही वाटत तुम्हाला? ओ कणकुरीकर, नाही बाबा वाटतं का नाही मला सांगा. मृदुंगाचार्य दादा वाटतं का नाही तुम्हाला? हा मग म्हणते वा वा. देवानं आपल्या घरी यावं प्रत्येकाला वाटतं दादा. इथे बसलेला असा एकही व्यक्ती नाही का त्याला वाटत नाही देवानं आपल्या घरी येऊ नये, असं कोणीच म्हणणार नाही दादा. प्रत्येकाला वाटतं पांडुरंगानं आमच्या घरी यावं, भगवंतानं आमच्या घरी यावं, यमानं आमच्या घरी यावं. प्रत्येकाला वाटतं ना. आता तो मानच हलायला लागले. मला सांगा, देवानं आपल्या घरी यावं प्रत्येकाला वाटतं, पण आपण देवा घरी जावं कोणाकोणाला वाटतं? ओ कणकुरीकर वाटतं का हो? ओ माझा आवाज येतो ना सगळ्यांना? पण येतो ना? वाटतं का हो दादा कोणाला आपण देवा घरी जावं? देवानं घरी यावं प्रत्येकाला वाटतं पांडुरंगानं, आणि तुम्ही देवा घरी जाऊ नये असं वाटत नाही तुम्हाला? चुकन का तुम्हाला फेरा? चुकला का हो कोणाला? देवाच्या बापाला चुकला नाही असेल एखादा इथे, एखादी माय माऊली म्हणत असेल मनातल्या मनात, बाबा मला जायचं. ज्याला जायचं त्यानं कीर्तन संपले माझी गाठ घ्या, लगेच घेऊन जातो यमपुरीला, मी कालच जाऊन आलो. ज्याला यायचं असेल ते चला. महाराज ऐका, देवानं आपल्या घरी यावं मगर बाबा प्रत्येकाला वाटतं, पण आपण देवा घरी जावं कोणालाच वाटत नाही. असेल एखादी मावशी इथं, तिला वाटतंय वर बोट करावं, पण ती लाजती एवढ्या माणसांमध्ये. पण ती काय म्हणत माहिती का? बाई थोड्या वेळ थांबा, डवळे बाबा थोड्या वेळ थांबा, शेजारच्या गंगूबाईला 200 रुपये याजानं दिले होते, तेवढं याज घेऊन येऊ दे मग जाऊ दे. नाही लबाड बोल नका महाराज. सगळं भामटे. नाव काय गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. नाव काय शांताबाई, भांडणाशिवाय करमत नाही. नाव काय सुलोचना, पाती नाशिक पुन्हा लई अवघडे. विढाला विढाला. किती भामटे लोक सांगू का दादा. आम्ही कीर्तनावरून आलो रात्री, आणि कीर्तनावरून आलो त्या तळेगावच्या स्टँडवर एक म्हातारी महाराज त्या ठिकाणी उभी होती. म्हणलो का ग आजी कुठे झाली? मारायला. एवढ्या रातची का? हो रात्री 12:30 वाजले. म्हणलो तुझं वय किती? म्हणे 75. का चालली मारायला?
गुडघे दुखतात, हात दुखतात, पाय दुखतात, म्हणे एकदाची जातेच बाबा, नको मला हे जीवन म्हणे. कुठे चालली? मरायला. कुठे चालली? जीव द्यायला. हातात काय आहे तुझ्या? कंदील. कुठे चालली? जीव द्यायला. रात्री किती वाजले माहिती का? किती? 12:30. कुठे चालली? जीव द्यायला. हातात काय आहे? कंदील. म्हणलो का ग आजी, एवढी जीवनाला कंटळली, मरायला चालली, मग एवढ्या रातची चालली? हो बाबा. हातात काय आहे? कंदील. या कंदील घेऊन कशाला चालली एवढ्या रातची मरायला? ती म्हणे बरं आहे बाबा, इचू काट्याचं भ्याव वाटत. सांगा दादा, चालली कुठं बाबा? कुठं चालली? जीव, त्या ठिकाणी जीव द्यायला, मरायला. ब्याव कशाचं वाटत? इचू काटे. मग खरंच मरायला चालली का ग? हा, विठ्ठल विठ्ठल. हो, हे सगळं लबाड जग आहे, मला स्वार्थी जग आहे. कधी आमचा देह भगवंताच्या स्वाधीन जाईल सांगता येत नाही. माणसाचा मिनिटाचा सुद्धा भरवसा नाही दादा, क्षणभंगूर नाही भरवसा. हा क्षणात कधी भगवंताच्या स्वाधीन देह जाईल सांगता येत नाही. तुटला आयुष्याचा दोरा किंवा सुटला पेंडीचा आळा किंवा उंदीर जसा त्या ठिकाणी बसलेला असतो आणि तो बोक्का त्या उंदराला टपून झेलण्याचा प्रयत्न वा वा. वा वा. वा वा. हो, एक दिवस तो भगवंत आम्हा तुम्हाला घेऊन जाणार आहे दादा. आहे तोपर्यंत प्रेमानं बोललं पाहिजे बरं का. आहे तोपर्यंत रामकृष्ण हरी म्हणा, जय हरी म्हणा, राम राम म्हणा, शमशम म्हणा. आलेल्या मित्राला प्रेमानं आपुलकीनं त्या ठिकाणी आलिंगन द्या. प्रेमानं बोला राजा हो. काही सोबत घेऊन जात नाही बाबा हो, काहीच नाही, काहीच नाही. आलेल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी महाराज त्या भगवंताने एवढं गोड आम्हाला धड दिलं. एखाद्याला हात नसेल, एखाद्याला पाय नसेल, एखाद्याला डोळा नसेल, महाराज त्या व्यक्तीकडं थोडं बारकाईनं बघा आणि 5 मिनिटं आमच्याच हृदयाशी, आमच्याच मनाशी विचार करा का त्या परमात्म्यानं आम्हाला किती गोड शरीर दिलंय दादा. भगवंताने शरीर दान केलंय महाराज, दान देऊन टाकलं भगवंताने. याच्याकडून कोणताही त्या स्वार्थ घेतला नाही महाराज भगवंतानं. आज अभंग जगद्गुरु तुकोबरायचं निवडलंय दादा. जगद्गुरु तुकोबराय म्हणताय तो भगवंत मी एवढा हृदयामध्ये साठवला, माझ्या माईनं कणकईनं बोलोबरायानं एवढं मला परमार्थाचं भजनाचे वेळ लावलं, एवढं अभंगवाणी सांगितली, एवढं देवाचं चिंतन सांगितलं, एवढं चिंतन सांगितलं का त्या चिंतनामध्ये त्याला एकच गोष्ट सांगितली, तू का तुझा शेवट भला करून घ्यायचा असेल तुला परमात्म्याचं चिंतन करावं लागेल. लक्ष देऊन ऐका दादा, अंतकाळेच्या वेळेला पांडुरंग परमात्म्याचं भजन करणाऱ्याचा विजय होतो हे आत्तापर्यंत आपण ऐकलं. पण त्याच्याकरता महाराज आल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी म्हातारा झाला आणि मग देवाच्या भजनाला लागून उपयोग नाही दादा. राजा जड भरत होता, शेवटी भजनाला लागला. जड भरत राजा हरणी गरबा गेला, घातला तो घाला वासनेनं. शेवटला भजन केलं, कामी नाही आलं दादा. जटायूच्या तोंडात राम राम भजन आहे महाराज. तो जटायू राम राम म्हणता म्हणता सीता पळवली रावणानं. ऐका वाक्य लय गोडे, घरी घेऊन जा दादा. सीता पळवली रावणानं महाराज. जटायू पंख घेऊन त्या ठिकाणी शोधात निघालाय सीतेच्या. रावणाला चोचा मारतोय आणि इकडं मृत्यूच्या दारामध्ये राम राम म्हणत अयोध्याला राजा दशरथ अंथरुणात झोपलाय. एकाही पोरगा नाही महाराज, 4 पोरं आहे राजा दशरथाला. राम आहे, लक्ष्मण आहे, शत्रुघ्न आहे, भरत आहे. अंतकाळ जवळ आलाय, काळ नेण्याकरता आलाय. झडाप मारतोय काळ महाराज. पण अंतकाळेच्या वेळेला एकही पोरगा उशी देण्याकरता नाहीये महाराज. वा वा. होती राजा दशरथाला, पण अंतकाळीच्या वेळेला एकही नव्हता बाबा. आणि तिकडे जटायूनं देवाचं भजन केलं.
महाराज जटायू देवाच्या भजनात रावणाशी झुंज करतोय. रावणाला विचारलं जटायू तुझा मृत्यू कशात आहे. जटायू सांगायला तयार नाहीये. विचारला जटायूनं तुझा मृत्यू कशात आहे. रावणा बोल, आधी तू सांग नंतर मी सांगतो. महाराज रावण म्हणला माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये माझा मृत्यू आहे. पण पायाच्या अंगठ्यात नव्हता त्याचा मृत्यू, त्याच्या बिंबीमध्ये होता. जटायूला विचारलं तुला रामाची शपथ आहे बोल, कशामध्ये तुझा मृत्यू आहे. अरे माझ्या भगवंताची शपथ आहे, मला भगवंताची आण आहे. मी जर खोटं बोललो तर माझा भगवंताला माफ नाही करू शकत. जटायूनं धडधडीत उत्तर दिलं माझा मृत्यू हा पंखामध्ये आहे. पंख छाटले जटायू पृथ्वीलो, त्या ठिकाणी महाराज खाली पडला मातीवरती धरणीवर. त्या धरणी मातेवर ज्या वेळा धड पडलं जटायूचं, पशुपक्ष्यांचा किलबिल किलबिल आवाज झाला. इंस प्राणी आवाज देऊ लागले. अरे एक प्रभू रामचंद्राचा भक्त जटायू त्या ठिकाणी मातीत पडलाय. लक्ष्मण भैया आणि रामप्रभू निघाले सीतेला शोधण्याकरता. जटायूला पाहिलं, तुटलेल्या पंखातल्या जटायूला रामानं जवळ घेतलं, मांडी दिली. सर्व हकीकत जटायूनं सांगितली सीतेच्या शोधाची. आणि जटायूला रामानं सांगितलं जटायू बोल, अरे मी देव आहे, अयोध्याचा राजा आहे. तुला जे पाहिजे ते माझ्याकडून माग. तुला परत पुढचं आयुष्य देऊ का 50 वर्षाचं. तुला परत हे जग बघण्याकरता परत पंख देऊ का. तुला या सृष्टीमध्ये फिरण्याकरता पाहिजे ते देतो मी. बोल काय पाहिजे. काय जटायूचं गोड उत्तर आहे महाराज. जटायू म्हणतो देवा पंख दिशील मला, मी उडेल देवा, जगामध्ये फिरेल देवा. अन्न दिशील देवा, मी जगेल देवा. मला अनेक वस्तू दिशील, शरीराच्या अनेक शस्त्र त्या ठिकाणी अवयव दिशील देवा, मी फिरेल देवा. पण अंतकाळ जवळ आल्यावर देवा परत अशी मांडी तुझी मला मृत्यूच्या वेळेला भेटेल की नाही देवा हे मला माहीत नाही. आज देवाची मांडीवर मी मरण पावतोय देवा. याच्यापेक्षा कोणतं भाग्य आहे. ज्याचं त्याचं कर्म आहे महाराज. विठाला विठाला. हो, कर्माची गिनती कोणाला चुकवता आली नाही महाराज. कर्म कोणालाच चुकवता आलं नाही. देवाच्या बापाला नाही. आमचं तुमचं काय आहे. आम्हा तुम्हाला सुद्धा एक दिवस जायचंय महाराज. इथे येण्याकरता कोणी राहिलं नाही. माझ्या तुकोबराने एवढं भजन केलं, एवढं भजन केलं, लोकांनी वाळीत टाकलं, लोकांनी बंद केले भजन. महाराजांचे बंद करण्याचा प्रयत्न केला, महाराज बंद झाले नाही. काय महाराजांनी परमार्थ अंतकरणात साठवला होता माहीत नाही. महाराजांना लोकांनी विरोध केला, पण महाराजांनी परमार्थ सोडला नाही. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लवू जगी, ज्ञानदेव रचिला पाया, तुका झालासी कळस महाराज. वारकरी संप्रदायाचे कळस झाले तुकोबराया. पण आजही त्या तुकोबराईची ख्याती डोळ्यासमोर ठेवा. काही म्हणतील देव नाही महाराज. जा तुकाराम बीजेला 375 वर्ष झाली. तुकाराम बीजेला आजही जा बाबा. आजही 12:07 तुकाराम बीजेच्या दिवशी ज्या तुकोबरायला वैकुंठ गमनाला नेण्याकरता पांडुरंग परमात्माला गरुडावरी बैसुनी माझा काही वारी आला. वा वा. भगवंत आला तुकोबरायला नेण्याकरता. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पडे न. गोविंद गोविंद भजनामध्ये तुकोबरायाचं फक्त जीवन असं होतं दादा. प्रपंच केला नाही या मताचे मी नाही आहे. तुकोबरायाने प्रपंच केला दादा, सुद्धा माझा परमात्मा सर्व काही आहे हा युक्ती बुद्धी ज्यांची होती ती तुकोबराय होते. जांभळी खोकला आळस आला असेल तेवढ्या पुरतं देवाचं भजन बंद. नाहीतर अवरात्र विठ्ठल 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 माझा 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 म्हणत होते महाराज बाबा महाराज. आणि त्यांना रात्र दिवस कळत नव्हता देवाच्या भजनामध्ये. म्हणून आजही तुकाराम बीजेला जर कधी गेलात ना देहूला 12:07 रे आमच्या वारकऱ्यांना रडावयात काय नवले. पांडुरंगाच्या वारकऱ्यांना रडावयात काय नवले. मनुष्य जीवानं रडावं यात काय नवले महाराज. 350 वर्षापासून आजही नांदुरखी नावाचं झाड त्या देहूला जिवंत आहे. ते झाड ज्यावेळेला तुकोबराय बीजेच्या दिवशी तुकाराम महाराज गरुडावरती बसून गेलेत ना महाराज, त्या दिवसापासून तुकाराम बीजेच्या दिवशी आतापर्यंत महाराज दर वर्षाला त्या 12:07 ते झाड हलतं. आणि जणू काही महाराज ते पांडुरंगाला विनंती करतं, पांडुरंगा अरे माझा भक्त माझा तुका तुझ्या सेवेला घेऊन गेलात, मला सुद्धा तुझ्या भेटीला घेऊन जा. काय ओढ लागते हो महाराज विठ्ठल.
हो